गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार। आत्ता आपल्यासोबत आहेत मिरज विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे कट्टर समर्थक, मिरज पंचायत समितीचे माजी सदस्य आणि मागील 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वतीनं उभे राहिलेले उमेदवार आणि या विधानसभेसाठी सुद्धा पुन्हा एक बार आपलं नसीब आजमावण्यासाठी इच्छुक असणारे बाळासाहेब होणमोरे साहेब। होणमोरे साहेब, गरजा महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। नमस्कार। मिरज विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणारा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये आपण इच्छुक आहात, आपल्याबरोबर इतरही अनेक इच्छुक उमेदवार आहेत। प्रत्येकाचीच परिस्थिती हालाकीची होती, त्या हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढत आज या पदापर्यंत पोहोचलेले आहेत। प्रत्येकजण उद्योगपती आहे, व्यावसायिक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियरसुद्धा आहेत, प्राध्यापक आहेत। परंतु आपली नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी काय, सामाजिक पार्श्वभूमी काय, आपल्याला काही राजकीय वारसा आहे का? खरं तर मल्लेवाडीसारख्या एका छोट्याशा 4000 लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये माझा जन्म झाला। माझे कुटुंब एक अत्यंत गरीब आणि शेतकरी कुटुंब आहे। माझे आईवडील मी 7वीत जाऊपर्यंत झोपतात का नाही याचीसुद्धा मला कल्पना होती। एवढ्या ते मी झोपेपर्यंत आईवडील कष्ट करत असणार, मी ज्यावेळेला उठलं त्यावेळेला वडील आमचे राबत असणार। आम्ही 5 भावंड आहोत। 5 भावंडापैकी सगळ्यात लहान मी। माझं शिक्षणसुद्धा 7वीला जाऊपर्यंत मला चप्पल मिळत नव्हतं, अशा अवस्थेमध्ये शिक्षण झालं। पण ज्यावेळेला मी 10वीमध्ये गेलो त्यावेळेला जिद्द केली। मी कॉलेजला विलिंग्डन कॉलेजला सांगलीमध्ये गेलो, त्यावेळेला मोटर गाड्या घेऊन येणारी मुलं, श्रीमंतांची पोरं हे बघितल्यानंतर मी भांबावून गेलो होतो। पण त्याच वेळेला एक जिद्द केली की आपण सुद्धा स्वतःच्या कष्टावर काहीतरी वेगळं करून दाखवायचं। मी माझ्या आयुष्यामध्ये ग्रॅज्युएट झालो, पण एक दिवसही कुठं नोकरी केली नाही, नोकरीसाठी अर्ज केला नाही आणि नोकरी करण्याचा मी प्रयत्न केला नाही। कारण याचं असं आहे की मला स्वतःला एक वेगळं पण दाखवायचं होतं। या माध्यमातून आपण स्वतः नोकरी न करता आपल्या हाताखाली 4 लोक कामाला लागावेत, हे माझ्या मोठ्या भावांचा आणि वडिलांचा हेतू होता। तो सफल करण्यासाठी मी जिद्दीने पेटलो आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला। आज माझ्याकडे भले गाड्या असतील, बंगला असेल, इलेक्शन लढवण्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा असेल, पण पूर्वीचे दिवस मी केव्हाही विसरणार नाही। मी गरिबीतून आलो आहे, माझ्या मतदारसंघातली जनता गरीब आहे आणि ह्या जनतेला आर्थिक सक्षम करण्यासाठी काय करावं लागेल ह्या दृष्टीने सुद्धा माझं प्लॅनिंग तयार आहे। मतदारसंघातील जनतेला सर्वार्थानं आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम करण्यासाठी त्यांच्यासमोर निश्चित विजन आहे। मागील विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली होती, अपयश पदरी आलं, पण न खचता पुन्हा उभे आहेत। या 5 वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या असतील, प्रश्न निर्माण झाले असतील, या मतदारसंघामध्ये अनेक समस्या असतील। नेमकी ह्या मतदारसंघामधल्या समस्या आणि प्रश्नांच्या बाबतीत जाणून घेऊया। आता आमच्या मिरज विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं, एक दुःखाची गोष्ट वाटते की भले आमदार आमचे विरोधक असतील, 2009च्या जाणीवपूर्वक घडवलेल्या जाती दंगलीमध्ये त्यांची पोळी भाजली गेली, त्याचा त्यांना निश्चितपणाने लाभ झाला, हरकत नाही, ते निवडून आले। पण निवडून आल्यानंतर या जनतेशी ते उमरटपणाने वागले। कोणताही प्रश्न आमच्या मतदारसंघातला जाणीवपूर्वक त्यांनी तडीस नेण्याचा प्रयत्न केला नाही। फक्त राजकीय भांडवल करायचं, पेपरवाल्यांच्याकडे जायचं, प्रेस नोट द्यायची, अधिवेशन आलं की गळ्यात एखाद्या कडब्याचे पेंडे बांधायचे आणि जनावरांचा मला खूप मोठा कळवाळा दाखवायचा, हे आमच्या स्थानिक आमदारांनी केले। आमच्या मतदारसंघामध्ये रस्त्याचे प्रश्न महाराष्ट्रात बिकटण्यात एवढे झालेत। आज आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 3 मंत्री आहेत। या मंत्र्यांच्याकडे जर आमचे आमदार गेले असते तर निश्चितपणानं दुजाभाव न करता आमच्या भागाला त्यांनी फंड्स दिले असते, रस्ते झाले असते। त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न गंभीर तर आहेच, पण त्याहीपेक्षा ग्रामीण भागामध्ये मैशाळ प्रकल्प अत्यंत गरजेचा आहे आणि तो दुष्काळी जनतेला वरदान ठरणार आहे। आम्हाला असं वाटत होतं की हा योजना पूर्ण होणार का नाही आणि हा आमचा प्रश्न कधी सुटणार का नाही, फक्त स्वप्नच दाखवण्यात। पण खऱ्या अर्थानं आमच्या आघाडी शासनानं केंद्रामध्ये आमचं काँग्रेस सरकार होतं, महाराष्ट्रामध्ये आमचं काँग्रेस सरकार असल्यामुळं आमचे नेते केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अभ्यासपूर्वक
या प्रकल्पाचा EIBPमध्ये समावेश केला. ह्याच्यामुळे आम्हाला 1200 कोटी रुपये मंजूर झाले आणि त्याच्या माध्यमातून आज 90% काम पूर्ण झालेत. आज 90% क्षेत्राला पाणी मिळालं आहे आणि आमचा डोंगरवाडी म्हणून एक भाग आहे माझ्या विधानसभा मतदारसंघातला. त्या डोंगरवाडी भागाला एक 11 गावांना 7,500 हेक्टर क्षेत्राला पाण्याची अत्यंत गरज असताना तो अजून वंचित राहिला आहे. त्याच्यासाठी आमचा खूप मोठा पाठपुरावा सुरू आहे. आता साहेब तुम्ही आम्हाला विचारलात की या भागातल्या समस्यासाठी आमदारांनी काय करायला पाहिजे होतं, हे सांगण्यापेक्षा माझं विजन सांगतो. आज आमदारांनी केलं नाही, त्या आमदाराच्या विरोधात मी टाळू फोडत बसणाऱ्यापैकी मी नाही. मला काय करायचं आहे. आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मला काँग्रेसचं तिकीट मिळाल्याची मला आज खात्री आहे. कारण 2009च्या पूर्वी मी मल्लेवाडी ग्रामपंचायत लढली. ग्रामपंचायतचा 5 वर्षाचा मला अनुभव आहे. सर्वशिक्षा सोसायटी माझ्या ताब्यात आहे. मला ग्रासरूटचा अनुभव आहे. पंचायत समितीला मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून मी एकमेव असा निवडून आलो की 1700 मतांना लीड पंचायत समितीला मी निवडून आलो. पंचायत समितीमध्ये सुद्धा 5 वर्ष प्रशासन कसं चालतं, टिप्पणी कशी पुढे जाते, राज्य शासन काय असतं, केंद्र शासन काय असतं, केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना ज्या असतात त्या अभ्यासपूर्वक आपल्या सर्वसामान्य अगदी टाटा बिर्लापासून लोला पांगळापर्यंत योजना असतात त्या लाभार्थी शोधून लाभ कसा द्यायचा असतो याचीसुद्धा मला निश्चितपणाने जाणीव आहे. म्हणून ह्या भागातील आरोग्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, त्याचबरोबर आमच्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये IT क्षेत्रामध्ये खूप मोठा वाव आहे. आज आमच्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील भरपूर लोक पुणे असेल, बेंगलोर असेल किंवा विदेशामध्ये असतील. सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोक IT क्षेत्रामधली मुलं आमचे गेलेले आहेत. यांना आपण IT पार्क का मिरजमध्ये करू शकत नाही, ह्याच्यासाठी आमच्या राज्यकर्त्यांनी काय प्रयत्न केला. बाकीच्यांचे बाबतीत न ओरड करता मी आमदार झाल्यानंतर मला करून दाखवायचं आहे. पूर्वीचा इतिहास न काढत बसता मी करून काहीतरी वेगळं दाखवणार आहे हे माझ्यामध्ये निश्चितपणाने जित आहे. इथल्या ग्रामीण मुलांना, या मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी IT क्षेत्र असावं असं आपण म्हणालात. आता तरुणांच्यासाठी बेरोजगारीचा एक प्रश्न फार मोठा या मतदारसंघामध्ये आहे. विद्यमान आमदारांनी या मतदारसंघामध्ये तरुणांच्यासाठी किंवा आपण म्हणाल तसं विद्यार्थ्यांसाठी IT क्षेत्रासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले नाहीत असं आपल्याला म्हणायचं आहे का? मला सांगावंच वाटतं आहे की आता हे स्वतःला आमचे आमदार उद्योगपती समजतात. त्यांनी एक सांगावं की या भागामध्ये आमच्या उद्योग येण्यासाठी एखादा प्रयत्न केला का, आणि एखाद्या ग्रॅज्युएट मुलगा असू दे, इंजिनियर असू दे किंवा एखादा सफाई कामगाराला तरी कुठे नोकरी लावलं का. मग हे कसले उद्योजक. मग हे उद्योजक फक्त स्वतःची आमदारकी घेण्यासाठी इथं पैसे वाटायचे आणि आमदारकी मिळवायचे हा त्यांचा उद्योग आहे. ह्याला ते उद्योजक म्हणतात का, असा मला प्रश्न विचारावा असं वाटतं. खरं तर आमच्या युवकांना यांनी अक्षरशः फसवलं. गणपती आला की त्या मंडळाला पैसे वाटायचे, 5-10 हजार रुपये द्यायचे, त्यांना काहीतरी आम्हीच दाखवायचं आणि अक्षरशः 5 वर्षे 15 दिवस त्यांनी पैसे वाटायचे आणि 5 वर्षे त्यांनी पैसे मिळवायचे. हा त्यांनी उद्योग केलेला आहे. आतासुद्धा हे म्हणतात मी उद्योगधंदा आणला. ह्यांच्यापेक्षा निश्चितपणाने मी जास्त उद्योग माझ्या मतदारसंघामध्ये मी आमदार नसताना मिळवून दिला. आज माझ्या NGOच्या माध्यमातून ICICI बँकेमार्फत माझं अग्रीमेंट करून घेतलं आणि मी आज 30,000 महिलांना साधारण 750 बचत गटाला मी कर्ज दिलं. 30,000 महिलांच्या हाताला मी आज काम दिलेलं आहे. त्याचे माझ्याकडे प्रूफ आहे. प्रत्येक महिन्याला मी कमीत कमी 20 ते 25 लाख 50 लाखापर्यंत कर्ज वाटप केलं आहे महिलांना. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत. अत्यंत तुम्हाला एक सांगायचं म्हणजे जाळीचा उद्योग आहे. एका ठिकाणी 250 महिला काम करतात. काय केलं नाही मी. मला महिलांच्यासाठी हाताला काम दिलं. सुशिक्षित बेरोजगारांना विविध महामंडळाच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, चर्मोद्योग विकास महामंडळ असेल, ह्या माध्यमातून मी सुद्धा शेकडो तरुणांना कर्ज मिळवून दिले. आज आमच्या महामंडळाच्या माध्यमातून थकीत कर्जदारांना त्याच्या कर्जामध्ये सूट मिळावी किंवा त्यांना कर्जमाफी मिळावी ह्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. तो सुद्धा आज आमच्या आघाडी शासनानं मान्य केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मिळालेला आहे. त्याच्यामध्ये आमच्या छोट्या छोट्या कर्जदारांना, उद्योजकांना लाभ मिळालेला आहे. तर हे छोट्या छोट्या गोष्टी उद्योगपती म्हणून घेणारे फक्त स्वतःसाठी करतात, स्वतःचा उद्योग निर्माण करतात आणि आमच्या लोकांना वाऱ्यावर सोडतात. हे मला जाणीवपूर्वक आणि ठामपणे सांगावं.
मिरज हे वैद्यकीय क्षेत्रासाठी, सेवा क्षेत्रासाठी प्रसिद्ध असणारं क्षेत्र आहे. त्या मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी नेमकी भूमिका आमदार साहेबांनी योग्य ती भूमिका घेऊन निर्णय घेतले का ते कुठेतरी कमी पडले विद्यमान आमदार, याबद्दल विचारूया होनमोरे साहेबांना. निश्चितपणानं अत्यंत चांगला प्रश्न मला विचारलात. मिरज हे आरोग्यनगरी म्हणून ओळखले जाते. डॉक्टर वाल्नेश यांनीसुद्धा पूर्ण देशामधला अभ्यास करून मिरजला आरोग्यनगरी त्यावेळेला डिक्लेअर केलेला आहे. खरं तर मिरजला माझं एक व्हिजन आहे. आज वाटेल लोकांना, जनतेला, तुम्हाला की मी आज बाळासाहेब होनमोरे एक छोटासा कार्यकर्ता एवढं मोठे व्हिजन कसं काय बघू शकतो. पण मी जरी छोटासा कार्यकर्ता जरी आज काँग्रेस पक्षाचा असलो तरी माझ्यापुढे व्हिजन खूप मोठा आहे. कारण त्याचा मी अभ्यास केलेला आहे. आज हेल्थ टुरिझमसुद्धा आपण मिरज तालुक्यामध्ये करू शकतो. मिरज तालुक्यामध्ये आमच्या आधुनिकीकरण खूप मोठं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलचं जर क्लस्टर करता आलं, माझ्या माहितीप्रमाणे देशामध्ये बेंगलोरला एक हॉस्पिटलचं क्लस्टर आहे. त्याप्रमाणे संपूर्ण शासनाच्या पैशातून जर क्लस्टर जर करता आलं, आरोग्याचं क्लस्टर, हेल्थ क्लस्टर हे करण्याचा माझा निश्चितपणानं प्रयत्न असणार आहे. त्यासाठी आमच्या मिरज शहरामधल्या भरपूर आणि चांगल्या अभ्यासू डॉक्टरांशी माझी चर्चा झाली आहे. क्लस्टर जर करता आलं तर त्याच्यामध्ये औषध निर्मिती असेल, औषधाची विक्री असेल, स्वतः तिथं प्रोडक्शन करणाऱ्या फॅक्टरी असतील आणि एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून एक 10,000 हेक्टरचं आम्हाला उपलब्ध करून दिलं शासनानं. तर माझ्या मतदारसंघामध्ये पूर्व भाग दुष्काळ आहे. ह्या दुष्काळी भागामध्ये 10,000 हेक्टर मिळायला मला वेळ लागणार नाही. तर 100% चांगलं आरोग्याचं हेल्थ सेंटर इथं होईल, एक चांगलं क्लस्टर होईल आणि भारत देशाला दिशा देण्यासारखं एक आरोग्य सेंटर आमच्या मिरज शहरामध्ये आम्हाला करायचं आहे. त्याच्यातून आमच्या डॉक्टरांना फायदा होईल, आमच्या संपूर्ण मिरज शहरातील, मिरज तालुक्यातील ग्रामीण जनतेपासून शहरी जनतेला फायदा होईल. युवकांच्या हाताला काम मिळेल, महिलांच्या हाताला काम मिळेल, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे तिथे येतील आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या आरोग्य सेंटर माझ्या मिरज विधानसभामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असणार. हे विकासाचं विजन विद्यमान आमदारांनी पाहिलं नाही किंवा त्यांच्या हे लक्षात आलं नाही असं आपल्याला कुठेतरी म्हणायचं आहे का? निश्चितपणानं मला असं म्हणायचं आहे की त्यांच्याकडं विकासाचं व्हिजन अजिबात नाही. कारण माझा म्हैसाळ प्रकल्प अपूर्ण असताना, लोकांनी पाणी सोडा म्हणून टाहू फोडत असताना त्यांना पाणी कुठं सोडायचं असते, पाणी सोडायसाठी फंड्स कुठून आणायचे असतात, शासनाकडून फंड्स मिळवण्यासाठी काय करायला लागतं हे त्यांना माहीत नसणार. फंड शासन देतं आहे आणि हे म्हणणार शेतकऱ्यांनी पैसे भरायला पाहिजेत. अहो दुष्काळ पडला आहे. आमचे पालकमंत्री पतंगराव कदम ते पैसे द्यायला तयार होते. ते मदत व पुनर्वसन मंत्री असताना त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांच्याकडे आम्ही 17 कोटी घेतले आणि आम्हाला म्हैसाळचं पाणी सुटलं. पार म्हैसाळपासून जत कवटेमंगाळ सांगोल्यापर्यंत पाणी गेलं. दुष्काळामध्ये लोकांना आधार मिळाला. हा त्यांना करता आला केलंच नाही त्यांनी. आज आमचे जयंतराव पाटील यांनीसुद्धा आम्हाला त्यावेळेस काही काळ त्यांच्याकडे अर्थमंत्रीपदाचा चार्ज आला होता मधल्या पिरियडमध्ये. त्यावेळेस त्यांनी आम्हाला 17 कोटी पाण्यासाठी दिले आणि आम्हाला पाण्याचा विजेचा प्रश्न सोडून टाकला. त्यामुळे आम्हाला आज 24 तास म्हैसाळ प्रकल्पाचं पाणी मिळालं. गेले 4 वर्षामध्ये एक दिवससुद्धा पाणी सोडा म्हणून आम्हाला कुठं टाहू फोडावं लागला नाही, कुठं ओरडावं लागलं नाही. हे त्यांना व्हिजनच कळत नाही. खरी गरज काय आहे आणि जिथं मूळ आजार आहे तिथं औषध देण्याची गरज असताना त्यांना आजारच माहीत नसेल, आमच्या भागात त्यांना जाणच नसेल आणि आमच्या भागातल्या समस्याच त्यांना माहीत नसतील तर त्यांनी आमच्यासाठी उपचार करण्याचा प्रयत्नच काय करणार. 5 वर्षामध्ये त्याला अजूनही आमच्या भागाच्या समस्या कळाल्या नाहीत. अजूनही आमचे दुःख काय आहेत, आमच्या जनतेचे दुःख काय आहेत आणि आमच्या खऱ्या अर्थानं माझ्या भागाच्या, मिरज शहराच्या, आमच्या पूर्व भागाच्या समस्या काय आहेत हेच त्यांना अजून कळालं नाही. ते काय आमचं व्हिजन पूर्ण करणार, आम्हाला विकास काय करणार आहे. वैद्यकीय सेवेबरोबरच मिरजेला एक सांस्कृतिक वारसासुद्धा फार मोठा लाभलेला आहे. या सांस्कृतिक वारशामध्ये मिरजमध्ये बरेच मोठे लेखक असतील, संगीतकार असतील, उस्ताद असतील. तंतुवाद्यासाठी सुद्धा मिरज सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. ती सांस्कृतिक नगरीला कुठेतरी न्याय देण्यामध्ये विद्यमान आमदार कमी पडलेत का असं आपल्याला वाटतंय का? निश्चितपणानं मिरज शहरामध्ये तंतुवाद्याचा खूप मोठा एक भांडार आहे. खूप मोठे अत्यंत चांगले आधुनिक प्रकारे तंतुवाद्य निर्मिती करणारे आमच्याकडे कलाकार आहेत. या कलाकारांना एक त्यांना व्यासपीठ आहे. पण त्या कलाकारांची कला विदेशामध्ये, पूर्ण भारत देशामध्ये विकसित करण्यासाठी आणि ह्यांच्या निर्मिती होणारा माल जे तंतुवाद्य आहेत ते जाण्यासाठी त्यांना काहीतरी मदत करणं गरजेचं होतं.
त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं होतं. ते या विद्यमान आमदारांनी केलं नाही आणि कोणीही केलं नाही. ते सुद्धा आपल्याला करावं लागेल. एक मिरजचं एक सांस्कृतिक जो आमचा ठेवा म्हणावा लागेल तो पूर्ण देशाला वाटण्यासारखा आणि देशाला वाटून पूर्ण होण्यासारखा आमचा ठेवा आहे. त्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी माझा निश्चितपणे प्रयत्न असेल. मला असं एक बातमी कळाली की आमचे आमदार नेहमी म्हणतात मिरजेसाठी मी खूप केलं, कलाकारांना मानधन मिळवून दिलं आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा मी प्रयत्न करतो. आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही. कलाकारांना मानधन देणं आणि सांस्कृतिक वारसा जपवणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आज आमचे बालगंधर्व असतील, दीनानाथ नाट्यगृह असेल किंवा अब्दुल करीम खा मिरजमध्ये खूप मोठे आमचे जे होते त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं. आणि मिरजमध्ये जे तंतुवाद्य निर्मिती करण्याचा जो मोठमोठ्या कलाकार आहेत त्यांच्यासाठी काय केलं. त्या कलाकारांना निश्चितपणानं वेगळ्या पद्धतीनं आधुनिकीकरणानं त्यांचं औद्योगिकरण व्हायला पाहिजे. त्यांना वेगळ्या पद्धतीनं जागा उपलब्ध करून द्यावं लागेल. वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी द्यावं लागेल आणि त्याच्याकडून शासनाची मदत मिळवून देण्यासाठी आणि हा त्याला निर्मिती होणारा माल पूर्ण जगभरात जाण्यासाठी आपला प्रयत्न करावा लागेल. त्याला सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न म्हणतात आणि ते करण्याप्रती मी आहे. वनमाळी साहेब, आपण आत्ता म्हणालात की आपली जडणघडण सर्वसामान्य गरीब कुटुंबातून झाली. आपल्याला ग्रामपंचायतीच्या प्रशासनाचा अनुभव आहे, आपल्याला पंचायत समितीच्या प्रशासनाचा अनुभव आहे. वेगवेगळं विजन असणारे विकासाची इत्थंभूत माहिती आपल्याजवळ ठेवणारे तुम्ही कार्यक्षम उमेदवार म्हणून या भागासाठी असताना सुद्धा मागील 2009च्या विधानसभेमध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागला. या पराभवाची काय मीमांसा कराल, काय सांगाल या पराभवासंदर्भात? 2009चे एक इलेक्शन म्हणजे एक आगळी वेगळी होती. खरं तर ऐन इलेक्शनमध्ये जो हिंदूंचं आराध्य दैवत आणि आमच्या सांगली जिल्ह्यातलं तर अत्यंत आराध्य दैवत सांगली जिल्ह्यात एक गणपतीचं मंदिर आहे. पूर्ण सांगली जिल्हा ज्याला मानतो, पूर्ण भारत देश ज्याला मानतो, जे आराध्य दैवत आहे त्या गणपतीची विटंबना झाली आणि खूप मोठी जाती दंगल ऐन आचारसंहिता लागल्यानंतर इलेक्शन चालू झाल्यानंतर झाली. ह्या दंगलीचा एवढा मोठा उद्रेक झाला आणि एक आज मला एक योगायोगाची गोष्ट सांगावी वाटते. तुमची आज जी टीम आलेली आहे ही सगळी ही 5 वर्षापूर्वी दंगल घडली होती, जाणीवपूर्वक घडवली होती. त्याचा शोध लागेल न लागेल त्याच्याशी काय मला देणं घेणं नाही. पण मला एक शुभ संकेत मिळतो आहे. ज्या गणपतीचा वापर करून हे आमदार निवडून आले, ज्या लाटेवर स्वार झाले, त्या लाटेबद्दल बोलण्याचा किंवा तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला मला माझे विचार मांडण्याची एक संधी मिळाली. बरोबर 5 वर्षे झाली. ती दुःखाची घटना होती, पण आज मला थोडासा आनंद होतो की मला माझं विचार या माध्यमातून जनतेपर्यंत मांडता येतील. खरं आहे ते जाणीवपूर्वक ह्या जनतेला त्यांनी फसवलं, जनतेचा भोळेपणाचा फायदा घेतला आणि ह्या लाटेवर ते निवडून आले. अहो, निरापराधांना त्यांनी एवढी खोटी आश्वासन दिली, तुझं मी वकीलपत्र देतो, तुला कुठं नोकरी लावतो, तुझ्या खोट्या केसेस काढतो, घाला लावले ह्यानीच आणि काढा लावलं नाहीत मात्र ह्यानी मात्र जसा अडकेल करू युवक हे बघितलं. आम्हाला माझ्या इलेक्शनला 2009ला तुम्ही एवढं काम करून अपयश कसं आलं हा प्रश्न विचारला. खरं तर निवडणूक 2000च्या अगोदरसुद्धा मी जन्मापासून काँग्रेसचं काम करतो आहे. या मातीशी माझं नाळ जुळलेलं आहे. परंतु जाती दंगलीचं विष एवढं पेरलं होतं 2009ला की अफजल खानाला मत टाकणार आहे का शिवाजी महाराजाला टाकणार आहे अशी अवस्था करून ठेवली. प्रचाराचा मुद्दाच त्यांचा होता. एका हातात गणपती असणार, एका हातात अफजल खान असणार. अफजल खानाला मत टाकणार आहे का गणपतीला टाकणार आहे अशा अवस्थेमध्ये काय करणार. आज आमच्या गणपतीचं तोंड फोडलं, सोंड मोडली, हात तोडला, कुठल्या हिंदूला राग येणार नाही. अहो, त्या काळच्या प्रशासनानं आमच्या गणपतीला कचऱ्याच्या गाडीतून टाकलं, कुणाला राग येणार नाही. आज मी सुद्धा काँग्रेसचा त्यावेळेला नसतो ना, काँग्रेसला मी सुद्धा मत टाकलं नसतं. कसलंही शासन आणि आज आमच्या गणपतीची एवढी विटंबना करतंय, आमच्या गणपतीला कचऱ्याच्या गाडीतून नेऊन टाकतंय. हे शासन कसलं. ह्या शासनाच्या उमेदवाराला निवडून आणायचं नाही हेच तरुणांनी आणि महिलांनी ठरवलं होतं. ज्या वेळेला गणेशोत्सवाचं विसर्जन सुरू झालं, अहो त्यावेळेला अक्षरशः फेटे बांधून महिला आणि युवक नाचत होते. अक्षरशः आमच्या इतिहासात पहिली घटना घडली की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला कधी बाहेर आल्या नव्हत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला फेटे बांधून बाहेर आल्या. याचं कारण एकच आहे की हिंदू आणि मुस्लिमाची खूप मोठी दरी ह्या 2009च्या वेळेला निर्माण केली होती. आणि दंगल कुठं घडली? मिरजमध्ये दंगल घडली. पण याचा परिणाम सांगलीमध्ये झाला,
इचलकरंजीमध्ये झाला, हातकणंगलेमध्ये झाला आणि कोल्हापूरमध्ये झाला. मी तर ठामपणे सांगतो, मिरजमध्ये जर राहुल गांधी जर इथं निवडणुकीला 2009ला राहिले असते तरीसुद्धा निवडून आले नसते. तिथं बाळासाहेब वनमोरेंनी 42,028 मतं घेतलेत. ती काही कमी नाही. ज्या मतावर हफीजभाई दत्तुरी निवडून आले होते त्याच्यापेक्षा जास्त मतं मला त्यावेळेला मिळाले 2009ला, जाती दंगलीचे विष असतानासुद्धा. मला एक सांगावंसं वाटतंय, अहो जिल्ह्याचे नेते, मातंबर नेते जिल्ह्यातले आमचे मदनभाऊ पडले, तिथं माझा 2009चा मिरजच्या उमेदवाराचं काय सांगितलं आहे. इचलकरंजी प्रकाश आवाडे कधी पडणारी सीट होती का? इचलकरंजीमध्ये प्रकाश आवाडेंचं केवढं मोठं प्रस्त आहे. ते कधी न पडणारी व्यक्ती केवळ या जाती दंगलीमुळे पडली. तिथं शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. हे फक्त जाती दंगलीमुळेच घडलं. त्याच्यामुळं माझा 2009ला कितीही काम केलं, काही जरी झालं, लोकांनी त्यावेळेला आम्हाला घटना म्हणजे आमच्या पक्षाचं जाहीरनामा बघितलं नाही, केलेलं काम बघितलं नाही, उमेदवार बघितला नाही. फक्त आणि फक्त आघाडीचा उमेदवार पाडायचा आणि इथं आमच्या गणपतीचा अपमान ज्यांनी केला त्याला संपवायचं, हा एक जे त्यांनी हेतू केला होता. BJPवाल्याने जे विष पेरलं त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. त्याच्यामुळे आमचे हे सुरेश खाडे निवडून आले, अन्यथा आले नसते आणि आता 2014ला ते येणार नाहीत. यावेळेस आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादीनेही आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आपण काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. पण यावर्षी इच्छुकांची सुद्धा भाऊगर्दी काँग्रेसमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. आपली नेमकी काय भूमिका असणार आहे? नाही, काँग्रेसला अजितराव घोरपडेंचं पाठबळ मिळेल का नाही हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, शंका येण्यासारखा आहे. पण मी 5 वर्षामध्ये अजितराव घोरपडेच्या गटाशी जो संपर्क ठेवला आहे तो एक मित्रत्वाचं नातं मी 5 वर्षापासून निर्माण केलं आहे. आज जरी आमचे घोरपडे सरकार BJPमध्ये गेले, इलेक्शन लढवले, तरी त्यांचा जो गट म्हणताय तो गट काय तिकडं असणार नाही. त्यांचे तिकडले मतदार वेगळे असणार आहेत, इकडचे आमचा मतदार वेगळा असणार आहे. तिकडचे त्यांचे यंत्रणा वेगळ्या असणार आहे, आमचा इथला वेगळा असणार आहे. कारण तो माझा मतदारसंघ वेगळा आणि घोरपडेंचा वेगळा असणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो गट असेल तो आज माझे मित्र असल्यामुळं आणि मी सगळ्याशी 5 वर्षामध्ये संपर्क ठेवल्यामुळं आणि माझ्या कामाची त्यांना जाणीव असल्यामुळं ते माझ्या पाठीशी राहतील याची मला आज निश्चितपणे खात्री आहे. आपण म्हणालात की घोरपडे सरकार मित्रत्वाच्या नात्याभोवती नातं असल्यामुळं ते आपल्याला पाठबळ देतील. परंतु काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहेत. आपल्याकडूनच इथं असणारे उद्योगपती आहेत, प्राध्यापक आहेत, व्यावसायिक आहेत, यांनी सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या सुद्धा मुलाखती इथं झालेल्या आहेत. या संबंधी या सर्व पार्श्वभूमीवरती आपली नेमकी काय भूमिका आहे? आपल्याला तिकीट काँग्रेस पक्ष देईल किंवा इतरांना देईल का राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ सोडेल? काय वाटतं? आघाडी आहे, 2009ला होती, आता सुद्धा आघाडी निश्चितपणे होईल अशी मला खात्री आहे. पक्षाच्या धोरणानुसार काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतलेत, राष्ट्रवादी पक्षाच्या मुलाखती घेतलेत. हा त्यांचा पक्षाचं धोरण आहे, राष्ट्रीय नेत्यांचा निर्णय. पण मला असं वाटत नाही की एखादा बाहेरचा आला आणि त्याला तिकीट देतील. बाहेरचा सुद्धा म्हणता ना, महाराष्ट्राला जो जन्मला, महाराष्ट्रात जो वाढला त्याला मी बाहेरचं म्हणणार नाही. पण या मातीशी नाळ असणारा, या समस्या डे टू डे सोडवणारा आणि रोज माणसाची कामं करणारा आणि माणसाला भेटणारा कोण आहे ही जनता बघेल. आज आमच्यात सुद्धा उद्योगपती इच्छुक आहेत. त्यांचा उद्योग काय जनतेला माहीत आहे, त्यांनी जनतेसाठी काय केलं हे माहीत नाही. आज ते कोणालाच माहीत नाही, फक्त 4 लोकांना माहीत आहे उद्योगपती नाव आहे. आज आमच्याकडले प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, कोण तिकीट मागत असेल ह्याच्याशी सगळे माध्यमभर आहेत. मी काँग्रेसच्या एकाही नेत्याला इच्छुकाला मी नाव ठेवणार नाही, ते सगळे सक्षम आहेत. पण सगळ्यापेक्षा मी वेगळा आहे. गेले 10 वर्ष पूर्णपणे काँग्रेसचं काम केलेलं आहे. काँग्रेसचं काम करत असताना कशातही मी कमी नाही. मी आज आर्थिक सक्षम आहे, कामामध्ये अनुभव आहे, प्रशासनाची निश्चितपणे जाण आहे आणि पूर्ण वेळ देऊन मी काम करणाऱ्यापैकी असल्यामुळं बाहेरचे उद्योगपती उदेत, आणखीन कोणी उदेत, ह्याला काँग्रेस पक्ष दागा देणार नाही, पहिली गोष्ट आहे. आणि समजा काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिलं तरी काँग्रेसचा विश्वासू पाईक एक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी नेत्यांचा आदेश मानेन, निश्चितपणाने मानेन. आमच्या जिल्ह्यातील नेते त्यांचं मी मोडणार नाही. परंतु काँग्रेसमध्ये उद्रेक झाला, राष्ट्रवादीने जर बाजूला म्हटलं की बाबा इथला कोण स्थानिक उमेदवार नाही, कोण तर बाहेरचा दिला आणि त्याच्या पाठीशी द्यायचं तर मग BJP निवडून येणार आहे, ह्याला एखादा उद्रेक झाला तर मला जनता म्हटले की साहेब तुम्ही उभा राहावा किंवा काय, त्यावेळेला मी योग्य निर्णय घेणार. पण आज मी काँग्रेसचे एकनिष्ठ आहे, काँग्रेसची एकनिष्ठ नाराज आहे. पण जनतेने उद्रेक केला तर ज्या त्यावेळेला निर्णय असेल तो आज मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही. निश्चित
निश्चितपणानं प्रतीक पाटील आज केंद्रामध्ये खासदार नाहीत, मंत्री नाहीत, ह्याचे उणीव मोठ्या प्रमाणात मलाच नव्हे पूर्ण आमच्या मिरज तालुक्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसजनांना जाणवा लागले. आज केंद्रामध्ये आमची सत्ता असती आणि दादा खासदार असते तर मला 100% तिकीट मिळालं असतं, परंतु ही उणीव अडचण येईल असं मला वाटत नाही. पण थोडीशी अडचण आहे. आज दादांचा विचार थोडंसं बाजूला ठेवून दुसरे नेते पुढे झालेत, काही उमेदवारांची नावं पुढे करालेत. हा उणीव जाणवायला लई खरा आहे. दादांच्या गैरउपस्थितीचा निश्चितपणे उणीव जाणवते असं आपण सांगितलं. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आपण अपयशी ठरलात, पण अपयशी यशाची पहिली पायरी असते असं म्हणून येत्या 2014च्या महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला तिकीट मिळेल आणि या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, आपण आमदार व्हाल अशा शुभेच्छा या निमित्तानं गरजा महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्याला शुभेच्छा देत आहे. मला अजून जर बोलायचं आहे. एंड री-रेकॉर्ड. पुनमोर साहेब, आपण आत्ता म्हणालात की मी सर्वांपेक्षा वेगळा आहे. काय वेगळेपण सांगाल आपल्या आणि इतर इच्छुकांच्या उमेदवारीबद्दल? विकासाचं एक वेगळं विजन आपल्यासमोर आहे का या मतदारसंघाचं, किंवा एकूणच या सांगली जिल्ह्याबद्दल आपलं काही वेगळं विजन आहे का? खरं तर आमदार हा त्या भागाचा प्रतिनिधी असतो आणि महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी असतो. महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना आणि माझ्या जिल्ह्याचा विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी काम करणार. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत ज्वलंत प्रश्न एक आहे MIDCचा. आज MIDC अक्षरशः बंद पडायला लागलेत. आमच्या भागातल्या काही लोक कर्नाटकमध्ये चाललेत. आमच्यातल्या काही गावं कर्नाटकमध्ये जातो म्हणतात. ह्याचंसुद्धा शासनानं आणि आम्ही होणाऱ्या आमदारांनी विचार करावा लागेल. माझ्या निश्चितपणे एक वेगळंपण आहे की जे आमचे औद्योगिकीकरण बंद पडल्यामुळं युवकांच्या हाताला काम मिळायचं बंद झालं, छोटे मोठे उद्योग बंद पडले, साधे पानपट्टे हॉटेल किराणा दुकानंसुद्धा बंद पडली आणि इथल्या लोकांना मोलमजुरी करायला बाहेर आमच्या इतर राज्यामध्ये जायची वेळ आली. ही वेळ मी आमदार झाल्यानंतर येणार नाही. पहिल्यांदा माझा प्रश्न असेल, माझी धडपड असेल, तळमळ असेल की माझ्या मतदारसंघामधलं औद्योगिकीकरण वाचलं पाहिजे, ह्याला आधुनिक सुविधा मिळायला पाहिजेत. उद्योजकांना सुविधा देण्यासाठी लाईट बिलाचा प्रश्न असेल, त्यांना व्हॅटचा असेल, त्यांचा टॅक्सचा असेल, त्यांच्या रस्त्याचा प्रश्न असेल, ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार. हा औद्योगिकीकरण सोडणं हे माझ्या दृष्टीने एक व्हिजन असणार आहे. त्याचबरोबर म्हैसाळच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो लाईट बिलामुळं प्रत्येक वर्षी आमच्या शेतकऱ्यांना टाळं फोडावा लागतो की आम्हाला पाणी सोडा आणि पाणी सोडा म्हटल्यानंतर 2 ते 3 महिन्यांना पाणी सुटतं. त्यावेळेला आमचे शेतं अक्षरशः वाळून गेलेले असतात. वाळून गेल्यानंतर फक्त जगण्यापुरतं आम्हाला पुन्हा पाणी आम्ही म्हैसाळ प्रकल्प देतो. ही वेळ येऊ नये ह्यासाठी मी आमदार झाल्यानंतर एक करणार आहे की शासनाकडे पाठपुरावा. आज हजारो कोटी खर्च करून हा सगळं कॅनल पूर्ण करून ठेवला आहे. ह्याच्यामध्ये अजून 100-200 कोटी घाला शासनाचे. पवनचक्क्या उभा करा. पवनचक्क्या कृष्णा खोऱ्याच्या मालकीच्या असतील. या पवनचक्क्या इकडे फिरत राहतील. खूप चांगले जागासुद्धा आमच्या दंडोबाच्या डोंगरावर आहे. शासनाच्या मालकीच्या पवनचक्क्या होतील. याचाच अर्थ त्या पवनचक्क्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या असणार आहेत. इकडे पंखे फिरत राहतील, इकडे लाईट येईल. आम्हाला पाहिजे त्यावेळेला इथं बटन दाबता येईल, पाहिजे त्यावेळेला शेतकऱ्याला पाणी घेता येते. हे माझं व्हिजन असणार आहे की पवनचक्क्या शासनाच्या मालकीच्या करायच्या म्हणजे शेतकऱ्याच्या मालकीच्या करायच्या. शेतकऱ्यांच्या घरात पाणी भांडप धरून ठेवण्यासारखं असणार आहे. इकडे बटन दाबायचं, इकडे पाणी घ्यायचं. याचा अर्थ संपूर्ण सुफलम माझा भाग होणार आहे. पाणी आले की आम्हाला दुसरं काय नको, फक्त चांगले रस्ते, पाणी आम्हाला द्या, दुसरं आम्हाला कुठलाही नको. एक चांगला उद्योग, महिला बचत गटांच्या हाताला काम, महिलांसाठी एक चांगलं गारमेंट सेंटर असेल, वेगवेगळ्या प्रकारचं उद्योग प्रशिक्षण असतील ते. आणि सगळ्यात महत्त्वाचा माझ्या जिल्ह्याचाच नव्हे, माझ्या पश्चिम महाराष्ट्राचा एक विषय आहे की सांगली जिल्ह्यामध्ये आमच्या साखर कारखाने आहेतच, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन होतं आहे, मोठ्या प्रमाणात फळे उत्पादन होतात. ह्याचं मार्केट विदेशामध्ये आहे. बेंगलोर असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल, मोठमोठ्या शहरामध्ये हे जाण्यासाठी MIDC बरोबरच आम्हाला विमानतळाची गरज आहे. ते विमानतळसुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये जागा आहे आणि ते आज बंद चालू तर सोडाच, पण चालू होईल का नाही शक्यता कमी आहे. पण ते सुद्धा मी पाठपुरावा करणार, अभ्यासपूर्वक त्याचा अभ्यास करणार. कुठं तटलं आहे, काय करावं लागेल हे मी बघणार आणि निश्चितपणानं विमानतळसुद्धा चालू केलं तर सगळ्या सुविधा आपोआप येतील. हा सुद्धा माझा एक पाठपुरावा असणार आहे. म्हणून माझं वेगळं पण थोडंसं असेल. MIDC असेल, पूर्व भागातल्या म्हैसाळ प्रकल्प असेल, शहरामधला
मिरज शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक सुविधा असतील, तिथं रस्त्याचे प्रश्न असतील, उद्योगाचे असेल, फळ मार्केटचा असेल आणि भाजी मार्केटचा मिरज शहरामधला खूप मोठा प्रश्न आहे. आज भाजी मार्केटमध्ये कुठं ह्या गल्लीमध्ये बसतात, त्या गल्लीमध्ये बसतात. भाजी मार्केटचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आमच्या मिरज शहरामध्ये आहे. तो सुद्धा मी आज आमदार झाल्यानंतर तो भाजी मार्केटचा कायमस्वरूपी आधुनिक एक भाजी मार्केट उभा करण्याचा माझा संकल्प आहे. भरपूर संकल्प आहेत. गरजा महाराष्ट्रानं मला इथं बोलण्याची संधी दिलीत, माझे विचार मांडण्याची संधी दिलीत. खूप खूप आभारी आहे. गरजा महाराष्ट्राचा मी एक चाहता आहे. कधी पण बातम्या मी घरात गेलो की माझ्या टीव्हीमध्ये पहिल्यांदा गरजा महाराष्ट्र मी लावतो. मला तुम्ही बोलवलं, माझे विचार मांडण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आपला धन्यवाद, खूप आभार आहे. माझ्या जनतेला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. आपण इतक्या मनमोकळेपणानं आपल्याशी बोललात. येणारी 2014ची इलेक्शन ही आपल्यासाठी यशदायी ठरो अशा शुभेच्छा या निमित्ताने देईन. मिरज विधानसभा मतदारसंघावरती आज तागायत कुणीही हक्क सांगावा आणि तो आपला व्हावा अशा जनतेनं कौल कधीही कोणाला दिला नव्हता. अपेक्षा करूया 2009ची पुनरावृत्ती टळून ह्यावेळेस अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणून या 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिरज मतदारसंघातून आपण भरघोस मताने विजयी व्हाल अशा अपेक्षांसहित थांबतो. जिल्हा प्रतिनिधी अरुण मोडकसह कॅमेरामॅन दीपक ढवळेसह कुलदीप देवकुळे, गरजा महाराष्ट्र न्यूज, सांगली. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.